स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती. 29 मेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आणि सर्व आमदार खासदार यांच्या समर्थनात प्रवीण पोटे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. परंतु राज्यामध्ये महायुतीमध्ये 2 जागांचा सध्या पेच सुरू आहे. 17 जागांचा एकूण निवडणूक आहे आणि 17 जागांपैकी 2 जागांवर पेच सुरू आहे. संभाजीनगर आणि नाशिक या 2 जागांसोबत पुण्याची जागेचा वाद सुरू आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे महायुतीच्या भाजप ह्या सर्वात मोठ्या पक्षाने असा निर्णय घेतलाय की आता उद्या जे फॉर्म भरले जाणार होते भाजप उमेदवाराचे ते आता भरायचे नाही आणि सर्व उमेदवार महायुतीचे फायनल झाल्यानंतर कदाचित ती तारीख 31 असेल किंवा 1 असेल, पण 31 तारखेला रविवार येत असल्यामुळे 1 तारखेला सगळे उमेदवार आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करतील. कारण महायुतीचे उमेदवार सलगपणे एकाच वेळेस जाहीर करतील आणि एकाच वेळेस ते फॉर्म भरतील अशा प्रकारची व्यूहरचना आहे. ब्रेकिंग न्यूज अशी आहे की प्रवीण पोटे पाटील 1 जूनला फॉर्म भरतील. मंडल मीडिया हाऊसला तुम्ही ही बातमी बघत आहात. ही अतिशय तातडीची आणि अर्जंट बातमी तुम्हाला देत आहोत. ब्रेकिंग न्यूज.